Hello everyone there. So I'm Dr. Shilpa Desai, health psychologist and a scientist, and you won't believe it. I am at Aurangabad today, and in Aurangabad I'm meeting a person who is an amazing, like I have never seen the science which they live. So now I'm gonna take some small interview and asking him ki what is your lifestyle? तुम्ही काय करता पूर्ण दिवस तुम्हाला हेल्दी ठेवायसाठी आणि ते हॅबिटला तुम्ही कशी मेंटेन करतात आणि हे तुमचा बॉडी आणि माइंडचं कनेक्शन कसं तुम्ही करतात आणि माइंड साठी पण तुम्ही काय प्रॅक्टिस करतात ते पण मी विचारणार आणि त्याचं सिक्रेट काय आहे, एवढं हेल्दी बॉडीचं सिक्रेट काय आहे ते मी त्यांना विचारणार आहे. तर तुम्ही प्लीज हे बघा आणि त्याच्यातून काहीतरी शिका. राईट? येस. साहेब तुमचं इंट्रोडक्शन द्या. माझं नाव कांतीलाल इंदरमल साखला. मी राहणार गंगापूर तालुक्यातलं पिंपळखेड. तिथं आमची वडलोपार्जित शेती आहे. आम्ही तिघं भाऊ. मी 11वी पर्यंत शिकलो. 11वी नंतर आई वारल्यावर मला ती शेती करावी लागली आणि कुटुंबाचं पालन पोषण करावं लागलं. पण 11वी पर्यंत मी चांदवडच्या गुरुकुलमध्ये होतो आणि तिथं मला गुरुजन इतके चांगले मिळाले आणि शरीर स्वास्थ्याबद्दलचे त्यांनी खूप ज्ञान दिलं. त्याचा मला इतका अनुभव चांगला होतो की आज 81 वर्षामध्ये सुद्धा माझ्याकडे भरपूर एनर्जी आहे, भरपूर शांतता आहे आणि खूप समाधान. तर तुमची दिनचर्या काय? सकाळपासून तुम्ही काय खातात, तुम्ही काय एक्सरसाइज करतात, ब्रीदिंग मध्ये जे तुम्ही श्वासची एक्सरसाइज मला सांगत होता ते तुम्हाला काय त्याचे बेनिफिट भेटले, काय त्याचा उपयोग तुम्हाला भेटला, शरीराला काय फायदा भेटला? दिनचर्या अशी ठराविक नियमित अजिबात नाही. काटेकोर घड्याळीवर वागणं मला कधीच जमलं नाही. त्याच्यामुळे मी घड्याळ कधीच वापरले आणि घड्याळीकडे मी पाहतही नाही. मला भूक लागली की मी जेवतो, झोप यायला लागली की झोपून जातो. पण जेवण, झोप आणि संडासला जाणं या तिन्ही गोष्टी इतक्या व्यवस्थित आणि आरामशीर होतात की त्याच्यामुळे माझी तब्येत एकदम चांगली आहे. आणि हे सगळं करण्याकरता मी श्रम करतो, कारण मला हे समजलेलं आहे की श्रम केल्याशिवाय आपले स्नायू लवचिक राहणार नाही आणि लवचिक नाही राहिले तर त्याच्यात रक्त पोहोचणार नाही आणि रक्त चांगलं राहण्याकरता चांगलं खाल्लं पाहिजे. म्हणून मी बाहेर कधीच काही खात नाही. म्हणजे लग्न कार्यात जरी गेलो तर मी फक्त सलाड खातो आणि शेवटी एखादी जिलेबी खातो. अरे वा. आणि तुम्ही काय सांगता योगा आणि ब्रीदिंग एक्सरसाइज तुम्ही आम्हाला दाखवली आता? ते तर फार महत्वाचं आहे. कारण शरीराच्या ज्या कार्बन उच्छ्वास बाहेर शरीरातून टॉक्सिक बाहेर काढायचे 5 द्वार आहेत. आपलं नाक आहे, आपलं तोंड आहे, आपली कातडी आहे, आपली लघवी आहे, आपलं बाथरूमला जाणं, संडासला जाणं, हे सगळं करण्याकरता सगळ्यात महत्वाचं आहे आमचं नाक. कारण आम्ही पाणी, अन्न आणि हवा तिन्हीवरच जगतो. त्याच्यातलं अन्न नसलं तर महिनाभर आम्ही राहू शकू, पाणी नसलं तर 2-3 दिवस राहू शकू, पण हवा नसली तर 1-2 मिनिटे आम्ही राहू शकणार. चांदवडला असल्यानंतर विहिरीत पोहायचो आम्ही, तिथं शिवाशिवाय खेळायचो. त्याच्यामुळं नाक बंद करून श्वास रोखून लांब ते गळ्याला धरायची प्रॅक्टिस जी झालेली आहे, त्याच्यामुळं माझा दीर्घ श्वास खूप मोठा आहे. आणि दीर्घ श्वास करताना एक गोष्ट लक्षात आली माझ्या की आमचं शरीरामध्ये असंख्य पेशींचं जो उच्छ्वास निघतो तो आमचा उच्छ्वास आहे आणि तो उच्छ्वासच कार्बन डायऑक्साईड किंवा इतर कितीतरी दूषित वायू त्याच्यात असेल, मिथेन असेल, काही असेल, ते सगळं शरीरातून बाहेर पडलंच पाहिजे. ते पडल्याशिवाय जागा रिकामी होणार नाही आणि जागा रिकामी नाही झाली तर ऑक्सिजन समावणार नाही. त्याच्यामुळे दीर्घ श्वासावर माझं फार मोठं लक्ष आहे. इतकं लक्ष आहे की मी अगदी ओम म्हणायचं ठरलं तरी किती लांब म्हणू शकतो आणि खाली बसून अग्निसार करू शकतो. याच्यानंतर मला त्या गुरु नंतर प्रत्येक एक गुरु इतके चांगले भेटत गेले. आता रामदेव बाबांनी अग्निसार शिकवलं. या सगळ्यांचे महंत उपकार आहे. म्हणून मला शरीर स्वास्थ्य आणि ही सगळी प्रेरणा लोकांना देण्याकरता मला एकच सांगावं वाटतं की सगळं आता पैसे कमवणं फार सोपं झालं. टेक्निक इतकं वाढलंय की माणसाला सुख फार मिळायला लागलं. पण सुख कोणाला पाहिजे? सुख शरीराला नाही पाहिजे, सुख मनाला पाहिजे. आणि मन शरीरात सामावलेलं आहे. त्याच्यामुळे शरीर जर सुंदर असेल, शरीर जर स्वच्छ असेल तरच आम्ही पैशाचा, बायकोचा, मुलाचा, वातावरणाचा सगळ्याचा आनंद घेऊ शकतो. मला असं खेद वाटतो आता आजच्या पिढीकडे पाहिल्यानंतर. ही पिढी कॉम्प्युटर वगैरे सगळ्या गोष्टी त्यांना अनुकूल झाल्या आहेत, नोकर चाकर आहेत, पैसे भरपूर आहेत, पण या लोकांचं 40-50च्या पुढं कसं जीवन जाईल मला मोठी खंत वाटते. कारण शरीराला चांगलं ठेवण्याकरता काय केलं पाहिजे हे न त्यांना मास्टर सांगत नाही, डॉक्टर सांगत. आणि सगळेजण येऊन जाऊन डॉक्टरकडेच जातात. डॉक्टर लोक काय करतात, फक्त तुम्हाला काय आजार आहे तेवढंच पाहणार आणि त्याच्यावर काय मेडिसिन स्ट्रॉंग आहे तेच देणार. त्याच्यामुळे तुमचा आजार घडला जाईल. आणि पण शरीर आजारीच का पडतो? तर तुम्हाला मी हे विचारू का की आपण हे सगळी गोष्ट शाळेत टाकली पहिलंच पासून मुलांना आणि टीचरला शिकवलं की तुमचं हाईट कसं
कसं आहे, तुमचं वेट कसं आहे, तुमची बॉडी कशी आहे, तुम्हाला श्वास कसा घ्यायला पाहिजे. मुलांच्या आई बापाला सगळं समजलेलं आहे, पण आई बापाचं तर मुलांनी ऐकलं पाहिजे ना. म्हणून शाळेत घ्यायचं ना, म्हणून शाळेत म्हणून घ्यायचं. गुरुजीने सांगायचं, बरोबर आहे. गुरुजीने सांगितलं पाहिजे मुलांना. तर मला आता सगळी चिंता आमच्या पुढच्या पिढीची आहे, कारण आता हे आमची शेवटची पिढी आहे. 81 म्हणजे काय, आता ही शेवटची पिढी जे गुरुजनांचे आशीर्वाद घेतले, शरीर सांभाळून मेहनत केली, कष्ट केले. आता कष्ट करायचं कामच नाही, सगळीकडे मशीन आलेलं आहे. कुठे जायचं, मोटरसायकल पाहिजे, घरामध्ये चालायचं बंद झालं. बंद झालं. त्याच्यामुळे शरीर स्वास्थ्य नाहीये, आणि शरीर स्वास्थ्याशिवाय खरं मोठं धन्य आहे. म्हणजे जगातलं कुठलंही सुख तुम्ही शरीराशिवाय दाखवू शकत. एक लाईन एकच सिंपल लाईन मध्ये तुम्हाला सांगते की तुम्हाला एक मेसेज द्यायचे हे पिढीला. काय देणार? एक लाईन. विश्वास मोठा ठेवा, विश्वास मोठा ठेवा. विश्वास मोठा ठेवण्याकरता तुम्हाला व्यायाम तरी करावा लागेल, प्राणायाम करावं लागेल, रनिंग करावं लागेल, आणि तोंडाला सांभाळ. म्हणजे जे आहे अन्न आम्ही खातो, अन्नात काय काय आहे, किती घटक आहेत, व्हिटॅमिन्स काय, मिनरल्स काय, ते सगळं पाहून खा. अन्न चाखून व्यवस्थित संशोधन करून अन्न खायचं आणि श्रम करायचं. व्यवसायाच्या प्रारब्धाने जो दिलाय तो सगळा व्यवसाय करावा लागेल. कोणाला शेती करावं लागेल, कोणाला नोकरी करावं लागेल, कोणाला काही करावं लागेल. पण हे सगळं करताना कॉमन 2 गोष्टी, आम्हाला काहीतरी खावं लागेल आणि जगावं लागेल. खाण्याकरता विवेक ठेवा आणि जगण्याकरता श्रम करा. वा, व्हेरी गुड.